नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामपंचायत संदर्भात अविश्वास ठराव जर दाखल करायचा असेल तर त्यासाठी तहसीलदार यांनी कोणती कायदेशीर प्रक्रिया करावी किंवा त्यांना कोणकोणत्या स्वरूपाचे अधिकार आहेत, त्याचबरोबर जर अविश्वास ठरावाची नोटीस पाठवली गेली असेल तर त्या नोटिसीला उच्च न्यायालयामध्ये आव्हान देता येईल का, या संदर्भात फार उपयुक्त अशी कायदेशीर माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि जे काही जनतेच्या हिताचे शासन निर्णय किंवा शासन परिपत्रक असतात तर त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे आज देखील मुंबई उच्च न्यायालय यांचं खंडपीठ औरंगाबाद यांनी अविश्वास ठरावाची नोटीस जर काढली गेली असेल तर त्या नोटिसीला उच्च न्यायालयात आव्हान देता येईल का, आव्हान द्यायचं असेल तर कोणकोणत्या कायदेशीर परिस्थितीमध्ये त्या स्वरूपाचं आव्हान किंवा चॅलेंज तुम्हाला हायकोर्टमध्ये करता येईल, या बाबतीतला व्हिडिओ आजच्या व्हिडिओतून घेत आहोत. मित्रांनो, अविश्वास ठरावाची जी तरतूद आहे ती महाराष्ट्र ग्रामपंचायत 1958 कलम 35 मध्ये करण्यात आली. अविश्वास ठरावाची तरतूद करत असताना त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे अधिकार आहेत तर ते अधिकार हे तहसीलदार यांना देण्यात आले. म्हणजे एखाद्या सरपंच आणि उपसरपंच यांच्या विरुद्ध जर तुम्हाला अविश्वास प्रस्ताव दाखल करायचा असेल, सादर करायचा असेल तर अशा वेळेस तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्येच्या 3/4 बहुमत जर तुमच्याकडे असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अविश्वास प्रस्ताव हा संबंधित तहसीलदार यांच्याकडे सादर करू शकतात. अविश्वास प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याची नोटीस 7 दिवसामध्ये काढणं बंधनकारक असतं तहसीलदारांना. म्हणजे अविश्वास प्रस्ताव जर आज सादर केला असेल तर इथून 7 दिवसाच्या आत त्यामध्ये नोटीस काढणं गरजेचं आणि त्या संदर्भात विशेष सभा बोलवणं देखील बंधनकारक हे तहसीलदार यांच्यावर असतं. परंतु बरेच प्रकरणामध्ये अशी परिस्थिती असते की जे काही सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केलेला असतो तर तेच कायदेशीररित्या त्यांना मतदानाचा हक्क त्या अविश्वास ठरावाच्या मतदानाच्या वेळेस नसतो. मग अशी परिस्थिती जर निर्माण झाली असेल तर मात्र अशा वेळेस त्या काढलेल्या नोटिसीला, म्हणजे अविश्वास ठरावाची जी काढलेली नोटीस असते त्या नोटिसीला तुम्ही चॅलेंज करू शकता का, किंवा त्यासाठी काही तुम्हाला दुसरा काही मार्ग आहे का, या स्वरूपाची तरतूद जी आहे ती कलम 35 मध्ये दिलेली नाहीये. कलम 35 मध्ये फक्त एवढंच म्हटलं आहे की जर सदस्यांना जर वाटलं की ग्रामपंचायतीचा कारभार हा पारदर्शकरित्या होत नाहीये, भ्रष्टाचार होत आहे, किंवा सदस्यांना विचारणा न करता जर कोणतीही निर्णय परस्पर सरपंच आणि उपसरपंच घेत असतील तर अशा वेळेसच अविश्वास प्रस्ताव हा दाखल करता येतो. अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी अनेक वेगवेगळी कारणे देखील असू शकतात, जसे की गावातील विकास, गावातील पाण्याची समस्या, गावातील स्वच्छतेची समस्या आणि इतर काही कारणांचा आधार घेऊन देखील आपण अविश्वास प्रस्ताव हा तहसीलदार यांच्याकडे दाखल करू शकतो. परंतु या प्रकरणामध्ये असं झालं की ज्या लोकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला त्यांच्या विरुद्ध ऑलरेडी काही लोकांनी व्हॅलिडिटी सबमिट केलं नव्हतं, म्हणून त्यांच्या विरुद्ध संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकरण हे पेंडिंग होतं. काही लोकांचे अतिक्रमण होते आणि काही लोकांनी ग्रामपंचायतीचा टॅक्स हा भरलेला न होता, म्हणून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 14 नुसार तक्रार दाखल केलेल्या होत्या. आता सरपंचांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्या सरपंचांनी असं सांगितलं की ही नोटीस तहसीलदारांना काढण्याचा अधिकार नाही, कारण ज्या लोकांनी अविश्वास प्रस्ताव तुमच्या कार्यालयात सादर केलेला आहे त्यातील निम्मे लोकांना मतदानाचा अधिकार नाहीये, कारण ते
ग्रामपंचायत अधिनियमातील कायदेशीर तरतुदीनुसार अपात्र ठरतात. या स्वरूपाचं प्रकरण म्हणजे त्या काढलेल्या नोटिसीला जेव्हा उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं तर त्यावेळेस उच्च न्यायालयाने सांगितलं की तहसीलदारांना हे बघण्याचा कधीही आणि कोणताही अधिकार नाही की संबंधित सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे किंवा काय, किंवा त्यांना नोटीस काढता येत नाही असं देखील त्यांना म्हणता येणार नाही. म्हणून बऱ्याच केसेसमध्ये अशी परिस्थिती असते की ज्या सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला असतो तर त्यांनाच मतदानाचा अधिकार नसतो आणि अशा वेळेस जर नोटीस काढली गेली असेल तर मात्र अविश्वास प्रस्ताव हा मंजूर करावा का नामंजूर करावा हे त्या विशेष सभेच्या बैठकीवर अवलंबून असतं. त्यामुळे या नोटिसीला तुम्ही उच्च न्यायालयामध्ये आव्हान देऊ शकत नाही, कारण या स्वरूपाचा अधिकार हा तहसीलदार यांच्याकडे नसल्यामुळे तुम्ही अविश्वास प्रस्तावाला तुम्हाला सामोरं जाणं हा एकच मार्ग उरतो. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी महत्त्वाची माहिती घेतली की काही वेळेस सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो. जे लोक स्वतःच अपात्र आहेत अशी जर परिस्थिती असेल आणि अशाच परिस्थितीमध्ये जर त्यांनी सरपंच आणि उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला असेल तर त्या अविश्वास प्रस्तावाच्या नोटिसीला तुम्हाला उच्च न्यायालयामध्ये आव्हान देता येणार नाही. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवरून संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.